नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। नवनिर्वाचित भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माननीय अनुप मोरेंच्या हस्ते झाले धुळ्यात फलक अनावरण। बेताल वक्तव्य करणारे आमदार नितेश राणेवर कठोर कारवाई करा, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन। जातीवादी धर्मांध लोकांवर कारवाई करा, राष्ट्रवादी काँग्रेसचे पोलीस प्रशासनाला निवेदन। कैलास नगरात श्री हनुमान मंदिर कामाचे माजी आमदार राजवर्धन कदमबाडेंच्या हस्ते झाले आज भूमिपूजन। धुळे जिल्ह्यातील सुरू असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करा, लोजपाचे एलसीबीला स्मरणपत्र। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। विकसित महाराष्ट्रासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र दौऱ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे। दरम्यान राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपा युवा मोर्चातर्फे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दौरा आयोजित करण्यात आलेला आहे। दरम्यान या दौऱ्यासाठी भाजपा युवा मोर्चाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष माननीय अनुप मोरे साहेब हे स्वतः दौरा करत असून विविध योजनांचा लाभ मिळाला किंवा नाही याबाबत ते सविस्तर माहिती घेत आहेत। त्याच पार्श्वभूमीवर आज प्रदेशाध्यक्ष माननीय श्री अनुप मोरे साहेब हे धुळे दौऱ्यावर आले असता त्यांचे धुळ्यात भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष आकाश परदेशी, भाजपा जिल्हा अध्यक्ष गजेंद्र शेठ आंबडकर, पंकज धात्रक, सुहास आंबडकर, वैशालीताई शिरसाट यांच्यातर्फे जंगी स्वागत करण्यात आले। शिवाय नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष माननीय अनुपदादा मोरे यांच्या हस्ते धुळे आग्रा महामार्गावरील हॉटेल गोल्डन जीप समोर भाजपा युवा मोर्चाचे फलकाचे अनावरण करण्यात आले। दरम्यान यावेळी प्रदेशाध्यक्ष माननीय श्री अनुपदादा मोरे यांच्या समेत भाजपा युवा मोर्चाचे महामंत्री भैरवी वाघ, सरचिटणीस योगेश महिंद उपस्थित होते। विकसित महाराष्ट्रासाठी आदरणीय आपले नेते देवेंद्र भाऊ असतील, आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब असतील, युवा मोर्चे प्रभारी विक्रमदादा पाटील असतील, या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर दौरा करत आहे आणि युवकांमध्ये विकसित महाराष्ट्राचं जे स्वप्न आहे, जे 2014 पासून महाराष्ट्राने बघितलंय आणि बदललेला महाराष्ट्र सगळे पाहतात आहे, तोच बदललेला महाराष्ट्र आणि युवकांचे भविष्य असलेला महाराष्ट्र हा कायम राहायला पाहिजे। यासाठी तळागाळातल्या युवक आणि युवतींसाठी जे काही आपल्या सरकारने आजपर्यंत योजना केल्या आहेत ते तळागाळातल्या युवक युवतींपर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही करत आहोत आणि नवनवीन युवक, वेगवेगळ्या समाजाचे युवक हे भारतीय जनता पार्टीबरोबर कसे राहतील याच्यासाठी आम्ही नियोजन करत आहोत। भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे हे राज्याचे वातावरण खराब करण्याचे प्रयत्न करीत असून आमदार राणे हे नेहमी मुस्लिम समाजाबाबत अपशब्द वापरून महाराष्ट्र राज्याचे वातावरण खराब करून हिंदू मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत। एवढेच नाही तर आम्ही मुस्लिमांना घरात घुसून मारू असे देखील बेताल वक्तव्य त्यांनी करून दोन समाजात व राज्याचे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण करणारे आमदार नितेश राणे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी धुळे जिल्हा वंचित बहुजन आघाडीने केलेली असून त्या संदर्भात आज धुळे जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले। दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रविकांत बापू वाघ, उपाध्यक्ष आबासाहेब खैरनार, जिल्हा अध्यक्ष अरविंद निकम, माजी नगरसेवक जितूभाऊ शिरसाट, जिल्हा संघटक शंकर अण्णा खरात यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बीजेपीचे आमदार नितेश राणे याने राहुरी अहमदनगर या ठिकाणी भर सभेमध्ये मुस्लिम समुदायाच्या भावना दुखावतील आणि महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली घडतील असं वक्तव्य केलेलं आहे। या ठिकाणी नितेश राणे असं म्हणतो की मुस्लिमांनी मी आल्यावर घराचे दरवाजे बंद करून घ्यावेत, अन्यथा मी त्यांना मस्जिदीत घुसून मारणार। नितेश राणे हा सदा न कदा मुस्लिम, दलित, ओबीसी या प्रवर्गाविषयी नेहमीच बेताल वक्तव्य करत असतो आणि आता महाराष्ट्रामध्ये गणेश उत्सव चालू आहे, त्याचप्रमाणे ईद 2-4-8 दिवसावर ईद आहे आणि काही दिवसांवर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका येत आहेत। या निवडणुकीच्या अनुषंगाने बीजेपी आणि नितेश राणेचं असं उद्दिष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिमच्या दंगली घडाव्यात। या उद्देशाने नितेश राणेने असं वक्तव्य केलेलं आहे। मी महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की नितेश राणेवर
देशद्रोहाचा गंभीर गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडी मोठे आंदोलन करून BJP आणि नितेश राणेला धडा शिकवण्याशिवाय राहणार नाही. धुळे शहरातील चितोडवरील कैलासनगर परिसरात दैनिक खान्देश मैदानचे मुख्य संपादक तथा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोजभाऊ गर्दे यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य गुप्तेश्वर महादेव मंदिर उभारण्यात येत आहे. दरम्यान यासाठी मनोजभाऊ गर्दे यांनी सुरुवातीपासूनच मंदिराच्या कामासाठी मोठा खर्च स्वतः उचलला. त्याचप्रमाणे मंदिर कामासाठी अनेक शिवभक्तांनी देखील सरळ हाताने मदती केलेली आहे. मंदिराचे काम जवळपास पूर्णत्वास आलेले असून आज मंदिर कामाचे भूमिपूजन धुळे शहराचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते करण्यात आले. शिवाय या मंदिर परिसरात पिंपळ वड अशा आरोग्यदायी वृक्षांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोपण करण्यात आले. यावेळी श्री हनुमान मंदिर कामाच्या भूमिपूजनाप्रसंगी भाजपाचे युवा नेते चेतन मंडोरे, लक्ष्मण देवरे, गणेश सुपनर, पुंडलिक पगारे, पंकज मुंदडा, स्वाभिमानी TV न्यूज चॅनलचे मुख्य संपादक प्रकाश नाना शिरसाट, पत्रकार रवींद्र नगराडे, दैनिक एवन न्यूजचे उपसंपादक दीपक शिंदे, पत्रकार संघाचे सचिव सचिन बागुल, संजय पाटील, गोरख गर्दे, दिनेश निकुम यांच्यासह कैलासनगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री क्षेत्र मुक्तेश्वर महादेव मिल परिसर आज ऋषी पंचमीच्या औचित्य साधून परिसरातील सगळे ज्येष्ठ नागरिक, धुळेचे माजी आमदार माननीय राजूबाबा कदमबांडे यांच्या हस्ते आज वृक्षारोपणचं आणि दक्षिणमुखी मारुती मंदिराचं भूमिपूजनाचा कार्यक्रम आज संपन्न झाला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माननीय राजवर्धनजी कदमबांडे, परिसरातील ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण तात्या, अजून सगळे कैलासनगरवासी परिसरचे जितके ज्येष्ठ नागरिक सगळे माता भगिनी यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने झाडे लावा झाडे जगवा ही संकल्पना मनोज भाऊंच्या हातून घडली. यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो. धन्यवाद. श्री क्षेत्र मुक्तेश्वर महादेव मंदिर एका वर्षाच्या आत फार भव्य दिव्य प्रमाणात उभं राहिलेलं आहे. मला वाटतं उत्तर महाराष्ट्रात असं भव्य मंदिर, महादेवाचं मंदिर दुसरं नाही. महादेवाच्या 2 मंदिरांना फार महत्त्व आहे, एक स्मशानाचं आणि एक नदी किनारं. श्री मुक्तेश्वर महादेव मंदिर चितोड अमरधामला लागून आहे आणि या अमरधामच्या जवळ असलेल्या शिवमंदिराला फार महत्त्व आहे. आणि आज गणपती बाप्पांचंही आगमन झालेलं आहे आणि त्या निमित्ताने मंदिराचं जवळपास पूर्ण काम 90% काम संपलेलं आहे. आता पूर्ण वर्षाच्या अखेरीस याचा लोकार्पणाचा कार्यक्रम करण्याचा मानस आहे. महादेव आम्हाला सगळ्यांना ताकद देऊ, आम्ही लवकरात लवकर हा कार्य पूर्ण करू आणि तमाम धुळेकर नागरिकांना गणपतीच्या शुभेच्छा. श्री मुक्तेश्वर महादेव मंदिराची संकल्पना माननीय दैनिक खान्देश मैदानचे मुख्य संपादक मनोजभाऊ गर्दे यांची होती. यांनी या मंदिरासाठी अथक परिश्रम घेतले आणि याचा मी साक्षीदार आहे. या 1.5 वर्षाच्या कारकिर्दीत धुळे शहरात असे भरपूर मंदिर आहेत ज्यांचं भूमिपूजन झालेलं आहे, पण त्यांची कामाची प्रतीक्षा लोक अजून करताय पूर्णत्वाची. पण मनोज भाऊंच्या हस्ते आणि त्यांच्या अथिक परिश्रमाला आणि त्यांच्या पूर्ण परिवाराला मी याचं श्रेय देतो. कारण की मनोज भाऊ, त्यांचे मुलं, त्या आमच्या वहिनीसाहेब यांनी सगळं तन मन धनाने पूर्ण प्राण ओतून या मंदिराचं काम केलेलं आहे. देशासह राज्यात सण उत्सवाला आता सुरुवात झालेली असून आनंद व चैतन्याचे सर्वत्र वातावरण निर्माण झाले आहे. मात्र काही जातीवाद्यांकडून 2 समाजात तेढ निर्माण होईल अशा पद्धतीने सोशल मीडियावर पोस्ट टाकून विष पेरण्याचे काम होताना दिसून येत आहे. त्यामुळे सण उत्सवाच्या दरम्यान विषारी भाषणे किंवा 2 समाजात तेढ निर्माण होईल अशी पोस्ट सोशल मीडियावर टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेली असून त्या संदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्हा पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष रणजितराजे भोसले, जोसफ मलवारी, शेकेला बक्ष, राजेंद्र डोमाडे, गोरख शर्मा, जितू पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे
पदाधिकारीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक उपअधीक्षक साहेब यांची भेट घेतली. आमच्या या ठिकाणी सांगणं होतं की हे सणासुदाचे दिवस चालू आहे, गणेशोत्सव या ठिकाणी सुरू आहे, लवकरच ईद मिलादचा प्रोग्राम या ठिकाणी होणार आहे. दोघं समाजाच्या वतीने भव्य मिरवणुकीचं पण नियोजन करण्यात आलेलं आहे. सणासुदाच्या काळामध्ये काही जातीयवादी लोक, धर्मांत लोक आणि त्यांचे काही संघटना या ठिकाणी धुळे शहरामध्ये विष पसरवण्याचं काम करू शकतात किंवा या ठिकाणी तणाव निर्माणाचं काम करू शकतात. आम्ही या निमित्ताने मागणी केली आहे की सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने पोस्ट करणारे, रील करणारे यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी. जे लोक भाषणामध्ये जाती धर्मामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्यावर सुद्धा या ठिकाणी कारवाई करण्यात यावी. जे लोक या ठिकाणी भाषणबाजी करतायत चुकीच्या पद्धतीने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आम्ही मागणी केलेली आहे. आमचं म्हणणं आहे की लवकरच विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत. काही संघटना, काही राजकीय पक्ष, काही धर्मवादी या जातीवादी लोक या ठिकाणी शहराचं वातावरण बिघडून राजकीय लाभ घेण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहेत. याच निमित्ताने आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांना भेटून आम्ही मागणी केली की असे लोक जे प्रयत्नशील आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवावं, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी आम्ही या ठिकाणी केली. धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून या संदर्भात जिल्हा पोलीस प्रशासनाला धुळे जिल्हा लोजपातर्फे काही दिवसांपूर्वी निवेदन देण्यात आलेले होते. मात्र दिलेल्या निवेदनावर समाधानकारक कारवाई न झाल्याने आज अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्यासंदर्भात लोजपातर्फे LCBला स्मरणपत्र देण्यात आले. दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी लोजपाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीपप्पा साळवे, महिला आघाडीच्या नेत्या शोभाताई चव्हाण, महासचिव कुंदन खरात, शहर जिल्हा अध्यक्ष प्रमोद सोनने, मधुकर चव्हाण यांच्यासह लोजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. राज्याचे पोलीस अधीक्षक साहेबांना लोकजनशक्ती पार्टी रामविलास यांच्यामार्फत जिल्ह्याभरात सुरू असलेल्या अवैध धंद्याच्या संदर्भामध्ये एक स्मरणपत्र सादर करण्यात आले. गेल्या अनेक वर्षापासून लोकजनशक्ती पार्टी रामविलास सन्माननीय केंद्रीय मंत्री चिराग पासवान साहेब व महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष शमीमभाई आवा यांच्या नेतृत्वात व यांच्या माध्यमातून लोकजनशक्ती पार्टी संपूर्ण भारत देश व महाराष्ट्रभरामध्ये लोकविमुख कार्यक्रम करीत असते. त्याच अनुषंगाने लोकजनशक्ती पार्टीच्या मार्फत शहरामध्ये व जिल्ह्यामध्ये असलेल्या लोकांच्या ज्या समस्यांबद्दल आम्ही पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी साहेबांना त्या संदर्भातले मागणीचे निवेदन सातत्याने देत असतो, पण संबंधित खात्यापासून पाहिजे तसा रिस्पॉन्स मिळत नाही व पाठपुरवठा होत नाही. त्याच संदर्भात आम्ही चालू असलेल्या अवैध धंद्याच्या संदर्भात लोकजनशक्ती पार्टी रामविलासच्या मार्फत आज पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन दिलेलं आहे. पोलीस अधीक्षक साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर सर्व संबंधित धंद्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. तसेच या संदर्भातलं एक आम्ही लेखाजोखा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री चिराग पासवान साहेब यांना देखील आम्ही दिलेला आहे. त्या संदर्भात त्यांनी राज्याचे गृहमंत्री यांच्याशी फोनवर बोलून संबंधित विषयाकडे लक्ष घालण्याची त्यांना फोनवर सांगितलेले होते. तसेच यापुढे देखील जे धंदे बंद झाले नाही तर त्या संदर्भात लोकजनशक्ती पार्टी रामविलास चिराग पासवान साहेब केंद्रीय मंत्री यांच्या आदेशान्वये जिल्हाभरात जन आंदोलन उभारण्यात येईल. याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.